सुरुवात करण्यापूर्वी एवढेच म्हणतो की वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य या त्रिवेणी संगम माणसामध्ये जन्म घेऊन, ह्या त्रिवेणी संघाचा माणसामध्ये जन्म घेऊन ज्याचा जन्म म्हणून बाळ म्हणून माणूस म्हणून जन्माला आले अशी आपली राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब. त्यानंतर या भारतभूमीमध्ये अनेक नररत्न आहेत, नरपुरुष आहेत, पण ह्यामध्ये आपल्याला कसं जगावं हे ज्यांनी शिकवलंय असे आपले शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला हे शिकवलं की कसं जगावं, त्याच पद्धतीनं कसं मरावं हे सुद्धा आपल्याला संभाजी महाराजांनी शिकवलं. या सर्वांना अभिवादन करून मी आता या ठिकाणी जिजामातेबद्दल काही शब्द बोलणार आहे. सह्याद्रीच्या त्या शिखरावर भगवे ध्वज फडफडत असते का, माता जिजाई नसती तर शिवराय घडले असते का, असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की जर माता जिजाई नसत्या तर या ठिकाणी शिवाजी महाराज घडलेच नसते. या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की 400 वर्षापूर्वी काही इतिहास घडलेला आहे आणि 400 वर्षानंतरही आज आपण त्याची जयंती साजरी करत आहोत. याचाच अर्थ त्या व्यक्तीचं महत्व आजही अबाधित आहे. मी ज्यावेळेला रजनीकांत साहेबांचा जेव्हा फोन आला होता मला, तेव्हा त्यांनी मला म्हटले की माता जिजाई यांच्यावर तुम्हाला बोलायचं आहे. तर मला हा प्रश्न पडला की माता जिजाऊबद्दल मी काय बोलू, कारण माता जिजाऊबद्दल पुस्तकं खूपच थोडके आहेत. दुसरी गोष्ट हे आहे की त्यांचा इतिहास सांगून इथं भागणार नाहीये. आपल्याला त्या इतिहासाचा संदर्भ घ्यायला लागेल जो सध्याच्या कालखंडामध्ये लागू व्हायला पाहिजे. आणि ते जर काही मापदंड आहेत त्यावेळेचे मापदंड ते आता लागू झाले तर मग आपण जिजाऊला आपलेसे करू, आपले मानू. जिजाऊ माता ज्या वेळेला, जिजाऊ हा शब्द आपण जेव्हा पुकारला जातो किंवा जिजाऊ या शब्दाचा अर्थ असा होतो, जी म्हटलं जातं, जीचा अर्थ होतो जिज्ञासा, जागृती. आणि जिज्ञासा आणि जागृती जेव्हा एकत्र येतात त्यातून उत्कर्ष होत असतो, म्हणून जिजाऊ असं ते नामकरण करण्यात आले. शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं त्यावेळेला सुद्धा शिवाजी हे नाव ठेवताना सुद्धा खूप विचार करण्यात आलाय. आपल्या तर असंच असतं की नामकरणाचा विधी खूप मोठा असतो. खूप जणांना विचारलं जातं की नाव काय ठेवावं, काकांना सांगितलं तर मामाला सांगितलं तर तात्याला सांगितलं तर सगळ्यांना सांगितलं तर नावं सुचवा. आणि त्यानंतर मग नावं घेऊन एखादं काय नाव ठेवलं जातं आणि ते नाव खूप आवाज होतं. नंतर म्हणतात की मुलांना आपलं नाव काढलं, मुलाला आपलं नाव काढलं. म्हणून शिवाजी नाव ठेवताना सुद्धा नाव विश्वामध्ये वंदनीय झालं पाहिजे. म्हणून शिवाजी नाव ठेवताना सुद्धा विचार कसा केलाय बघा. शिका, वागा, आणि शिकल्याप्रमाणे जर वागात तर तुम्ही जिंकणार आहे. म्हणून शिवाजी एवढा सगळा विचार करण्यात आलाय आणि मग नाव ठेवण्यात आलंय. मगच नाव जगामध्ये नाही विश्वामध्ये होतं. आता कसं होतं बाय सांगतो. विश्वामध्ये वंदनीय असले पाहिजेत. ज्या वेळेला शहाजी महाराजांनी संकल्पना मांडली, स्वराज्याची संकल्पना कोणी मांडली? शहाजी महाराजांनी मांडली. ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा जिजामाता काय म्हणतायत शहाजी महाराजांना की राजे, आपला हा मुलगा आता सरंजाम शाहीमध्ये जाणार आहे. कुठली तरी त्याला सरंजामशाही भेटणार आहे. पुण्याचा परगणा त्याला भेटलेला आहे. त्याचा तो राहता तिथला तो सुभेदार होणार आहे. तेव्हा शहाजी महाराज म्हणतात माझा मुलगा हा सुभेदार होणार नाही. शहाजीराजे काय म्हणतात, माझा मुलगा हा सुभेदार होणार नाहीये, तो राजा होणार आहे. हे कसं शक्य आहे? कारण तो सरदार त्या काळामध्ये फक्त आणि फक्त परगणा मिळू शकतो का, मला कुठली जहागिरी मिळू शकते का, ह्याच धडपड्यामध्ये असायचा. राजाच्या आदिलशहा, कुतुबशहा, निजामशाही, मुघलशाही, जे काही इंग्रज आहेत, स्पेन्स आहेत, डच आहेत, पोर्तुगीज आहेत, ह्या सगळ्यांच्या मध्ये सत्तेची चळवळ चालली होती. लोकांना फितवणे, लोकांना फसवणे, जमिनीचं वाटप करणे, जहागिरीचं आमिष दाखवणे, अशा मार्गातून खूप मोठ्या पद्धतीनं बंडाई करा, म्हणजे बंड पुकारायला कुठे चान्स नव्हता. या ठिकाणी गुलामगिरीच करणे हा एकच या ठिकाणी एकच ध्यास करण्याचा ठरला होता. आणि माझं वजन कसं राज्याच्या ठिकाणी राहील, राजाच्या ठिकाणी, आणि मी कसं त्याचा राज्य राहील, माझ्याकडे कशी सुभेदारी शिल्लक राहील, याच्यासाठी फक्त विचार करत होते. पण शहाजी महाराजांनी म्हटलेलं आहे की मला ही संकल्पना जी आहे ती राबवायची आहे, मला संकल्पना करायची आहे. मी रडल्यासारखं करतो, मी मेल्यासारखं करतो, आणि तू काय कर, आपण म्हणतो ना, तू मेल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. अशा पद्धतीनं सोंग आणायचे आपल्याला दोघांनाही, आणि सोंग आणून आपल्याला हे राज्य बनवायचं आहे.
कुणालाही थानपत्ता लागला नाही पाहिजे की त्यानं काय केलं मला माहित नाही, मी काय केले मला माहित त्याला माहित नाही. म्हणजे माझा काही संबंध नाहीये, ह्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असं हात झटकून राहायचंय. त्यासाठी या जिजामातेंना किती वनवास सहन करायला लागलाय तुम्हाला काही कल्पना आहे का? 1.5 शतक वनवास सहन करायला लागलाय. 18 वर्ष जिजामाता या शहाजीराजांना भेटलेले नाही आहेत. 18 वर्ष भेटलेले नाही आहेत. का? स्वराज्य स्थापन करायचंय आपल्याला. हा मोठा त्याग आहे, हा जिजामातेचा मोठा त्याग आहे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, स्वराज्य हे बांधलं गेलं कशा याच्यावर बांधलं गेलं बघा, लक्षात घ्या. जिजामाता शिवाजी महाराजांना जन्म दिल्यानंतर तिथून तो कालखंड सुरू झालेला आहे आणि तो कालखंड संपलाय कुठं बघा, शिवराज्याभिषेक रोहन सोहळा, शिवराज्याभिषेक जेव्हा झालेला आहे त्यानंतर जिजामाता आजारी पडलेले आहे, त्यानंतर त्यांचं तिथं निधन झालेलं आहे. मग तुम्हाला कळतंय का की त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती करून मग त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे. म्हणजे शेवटपर्यंत त्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी थांबलेत, त्या वाट बघतात कधी हे राज्य बनलं जातं, त्यासाठी वाट बघत थांबलेत त्या. जेव्हा पुणे परगणा आला त्यांच्या हातामध्ये तेव्हा त्या परगण्यामध्ये अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी त्यांचा सुभेदार जो होता, काय त्याचं तिथला एक सुभेदार होता, त्या सुभेदारानं काय केलं होतं, त्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरला होता त्या पुणे परगण्यावरती. गाढवाचा नांगर फिरवून त्या ठिकाणी एक पार लावून त्यावर तुटकी चप्पल लावली होती आणि धर्ममातांकडून सांगितलं होतं की या ठिकाणी कुणीही शेती करायची नाही, तिथे कुणीही वस्ती करायची नाही आहे, जर तुम्ही वस्ती केलं तर तुमचा निर्वंश होईल, असं त्या ठिकाणी जाणून म्हणून सांगण्यात आलं, पेरण्यात आलं, जेणेकरून त्याचा विकास होऊ नये त्या परगण्याचा म्हणून. पण त्या ठिकाणी जिजामातेने सोन्याचा नांगर चालवलेला आहे आणि सांगितलेलं आहे त्या रयतेला की हा राजा तुमचा राजा आहे हा, आणि हिनं सोन्याचा नांगर या ठिकाणी फिरवलाय, तर या ठिकाणी वस्ती करू शकता, राहू शकता, शिवाजी महाराजांच्या पाठीशी आहेत. त्या ठिकाणचा किस्सा सांगतो तुम्हाला. तो कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी काही धर्ममार्तंड त्या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हटले की ही भूमी शापित आहे, पांढरी जमीन आहे, इथं जर तुम्ही नांगर चालवलात तर तुमचा निर्वंश होईल. जिजामातेने दिलं उत्तर काय आहे त्या ठिकाणी, माझा निर्वंश होणार आहे ना, होऊ दे, मग ही जमीन तुम्हाला पाहिजे का? तर ते म्हटले हो आम्हाला द्या जमीन ती. तुम्हाला कसं काय चालते? आम्ही ह्या लोकीचे भूदेव, आम्हाला सर्व माफ आहे. जिजामातेने आदेश काढला, ताबडतोब यांना कालकोठडीमध्ये टाका. तसं त्यांनी पायाशी लोळून घेतले आणि म्हटले की तसं काही नाहीये, तुम्ही तुमचं काम करू द्या, काही अडचण नाही. त्या ठिकाणी उभारलेल्या एका साध्या 18 पगड जातीतल्या एका माणसाला घेऊन शिवाजी महाराजांच्या सोबतीने तो नांगर त्यांनी फिरवलाय त्या ठिकाणी आणि ती जागा सुजलाम सुफलाम केलेली आहे. तुम्हाला हे माहित असेल की ती जागा सुजलाम सुफलाम केली, त्यासोबत जिजामातेनं 3 गोष्टींचं आव्हान कशा गोष्टीत होतं बघा. या ठिकाणी आव्हान असं होतं की येवणे आक्रमण व्हायचे, सैन्यामध्ये बंडाळी माजली नाही पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचं लालन पोषण करायचं आहे, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे, त्यांना खूप मोठं करायचं आहे. ह्या 3 जबाबदाऱ्या त्यांना पार पाडायच्या होत्या. लोकांच्या मध्ये स्वाभिमान जागृत करणं खूप गरजेचं होतं त्यांच्या दृष्टीनं. त्यामुळे जिजामातेने त्या ठिकाणी खूप महत्वाचं कार्य केलेलं आहे. त्या ठिकाणी 3 सूत्री सांगता येईल मला. या ठिकाणी त्यांचं शिक्षण जे झालेलं आहे शिवाजी महाराजांचं, ते वयाच्या 7व्या वर्षी सुरू झालेलं आहे आणि 12व्या वर्षी संपलेलं आहे. ह्या कालखंडामध्ये त्यांनी 32 विषयांचा अभ्यास केलेला आहे शिवाजी महाराजांनी. आणि हा मुलगा वयाच्या 12व्या वर्षी तुमच्या पुणे परगण्यातून जन्म झाला शिवनेरी होती, त्यानंतर तो जातो सिंदखेडला, तिथून येतो परत पुण्याला, त्यानंतर बेंगलोर आणि त्यानंतर परत माघारी पुणे, असा दौरा जो काय करतो. वयाच्या 12व्या वर्षी ह्या आमच्या शिवाजी महाराजांनी 2400 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे काय केलेलं आहे, एक प्रकारे प्रचारक म्हणून काम केलेलं आहे ह्या भागामध्ये. सर्वप्रथम सांगून घेतलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की शिवराज्य अभिषेकाच्या वेळेला अष्टप्रधान मंडळ होतं, पण ऍक्च्युली वयाच्या 12व्या वर्षीच शिवाजी महाराजांकडे अष्टप्रधान मंडळ होतं. आता ही 3 सूत्रावरती काम कसे करतात बघा. बेसिकली 3 गोष्टी चालतात. काय चालतात बघा. जिजामातेने काय सांगितलं, मॅक्झिमाइज युअर माइंड, मॅक्झिमाइज युअर माइंड. दुसरं सांगितलं मॅक्झिमाइज युअर टाइम अँड मॅक्झिमाइज युअर कम्युनिकेशन स्किल. ह्या 3 गोष्टीवर चालतं. तत्व जे चालतं ते असं चालतं. मॅक्झिमाइज युअर टाइम, माइंड म्हणजे काय म्हणतात आपल्याला, आपलं मन जे आहे ते अमर्याद आहे. तो अमर्याद आहे. मनाला काय असं बंधन नाही आहे कुठल्या गोष्टीचं, अमर्याद आहे. पण तुम्ही कसं असलं पाहिजे, स्थितप्रज्ञ असलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय, स्थितप्रज्ञ असलं पाहिजे. म्हणजेच काय की जर मला यश मिळतंय
म्हणजे यशानं मी होरपळून नाही गेलं पाहिजे आणि अपयशानं मी खचून नाही गेलो पाहिजे. त्याचं साधं उदाहरण तुम्हाला देता या ठिकाणी की ज्या वेळेला अफजल खानाचा वध झाला, अफजल खानाचा वधाचा जो काही किस्सा आहे त्यासाठी शिवाजी महाराजांनी केलं प्लॅनिंग किती महिन्याचं आहे. अफजल खानाचा वध हा जो आपण मुद्दा पकडायला गेलो तर अफजल खानाच्या वधामध्ये काय काय मिळतंय बघा आपल्याला. अफजल खानाचा वध झाला, त्याचा वकील मारला गेला, त्याचे 10 अंगरक्षक मारले गेले आणि 14 लाख होऊन 14 लाख कोटी एवढी त्यांना तिकडे संपत्ती भेटली. पण हे मिळाल्यानंतर आपण काय केलं असतं समजा, आपण काय केलं असतं, आपल्याकडे असतं समजा आपल्याकडलं विजय मिळाला असता काय केलं असतं, डीजे लावा पार्टी करूया असं म्हटलं असतं, होय की नाही, ताबडतोब. होय बरोबर ना, काय पार्टी करूया, बोकड कापूया कोंबडी कापूया म्हटलं असतं ना. पण शिवाजी महाराज तसं केलं नाहीत. शिवाजी महाराज त्या ठिकाणी थांबलेले आहेत. संध्याकाळच्या वेळेला जखमी शिपायांची त्यांनी विचारपूस केलेली आहे, त्यांच्या जखमा वगैरे म्हणजे औषध उपचाराची सोय केलेली आहे. जे काही जिंकलेले लोक आहेत म्हणजे आपले जे काही पराक्रम ज्यांनी गाजवलं आहे त्यांना बक्षीस वाटप केलेलं आहे. आणि त्यानंतर शिवाजी महाराज ताबडतोब कोल्हापूरला निघून गेले, ते थांबलेले नाहीत. ते म्हणजे ते स्थितप्रज्ञ होते, त्यांचा माइंडसेट किती स्थिर होता बघा की त्यांनी अजिबात स्वतःला विचलित होऊ दिलेलं नाही आहे. मी जिंकलोय म्हणजे आता मी विचलित होणार आहे असं, म्हणजे मी खूप काय खुश झाले मला सगळं मिळालं असं काही नाही आहे. मधोश झालेलं नाहीत, व्यसन केलेलं नाहीये त्या शिवाजी महाराज, हे तुम्हाला माहितच आहे. एकमेव जगातला राजा ज्याचा जो निर्व्यसनी होता, त्याला कुठल्याही पद्धतीचं व्यसन नव्हतं. आणि हा आदर्श आपल्यासाठी आहे की बाबा आपण कुठल्याही पद्धती व्यसन नाही केलं पाहिजे. तर मग आपण शिवाजी महाराजांचं होऊ शकतो ना, मावळे वाचून होऊ शकतो ना. आपण मावळे व्हायला नाही पाहिजे, आपण शिवाजी महाराज व्हायला पाहिजे असं म्हटलं. का म्हटलं तर शिवाजी महाराज व्हायला पाहिजे. तर शिवाजी महाराज कसं होता येतं, सोपं आहे. कसं सोपं आहे, तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही कारकीर्द कराल त्याला शिवाजी महाराज म्हणता येईल, करता येईल, आपल्याला म्हणता येईल. कसं म्हणता येईल बघा, स्टीव्ह जॉब हा आमच्या मोबाईल मधला शिवाजी महाराज असं म्हणतो. स्टीव्ह जॉब हा आमच्या क्षेत्रातला मोबाईल क्षेत्रातला तो खरोखर शिवाजी असं म्हणतो. ज्या कंपनीची स्थापना त्यानं केली त्याच कंपनीने त्याला काढून टाकलं. बघा गंमत बघा की भार आहे. ज्या कंपनीची स्थापना त्यानं केली, जी कंपनी त्यानं मोठी केली त्याच कंपनी त्याला काढून टाकलं. तरी सुद्धा हा परत त्या कंपनीत जातो, सीईओ पदाला जातो आणि तुम्ही ऍपल आयफोन जे काही बघता ते लॉन्च करतो. आणि आता ऍपल खूप मोठं झालं, स्टीव्ह जॉब जगात नाही पण काय मोठं करून गेलं. म्हणजे तो काय झाला, त्या क्षेत्रातला शिवाजी महाराज झाला. मायक्रोसॉफ्टचं ऑफिस तुम्ही सर्वजण वापरता, मायक्रोसॉफ्ट विंडोज तुम्ही वापरता, आता कॉम्प्युटर सगळेजण वापरतात. बिल गेट्स हा त्या आमच्या क्षेत्रातला शिवाजी महाराज आहे. कारण बिल गेट्सनं काय केलं, छोटासा मुलगा आयबीएम कंपनीवाल्याने त्याला उचललं. आयबीएम कंपनीला प्रश्न पडला होता की हा छोटा मुलगा काय करणार आहे एवढं काम, बरं ह्याला काय बरं द्यायचं आपण सगळं. पण त्यावेळेला एक केलेली चूक, आयबीएम कंपनीची झालेली एक चूक आज त्या माणसाला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनवून गेलेला आहे. तरी गंमत काय झाली होती सांगतो तुम्हाला, जाता बोलतो. गंमत ही झाली होती की आयबीएम कंपनीचं असं म्हणणं होतं की हे जे काही हार्डवेअर लागतात, आता आपण जे काही हार्डवेअर बघता, टीव्ही मॉनिटर बघता, स्क्रीन बघता, ते म्हणजे काय मदरबोर्ड असतो त्या म्हणजे मेंदू म्हणता येईल आपला. कॉम्प्युटर जो काही मेंदू आहे तो मेंदू कुणी बनवला, तो मेंदू बनवायचं काम आतापर्यंत जगापाटर सगळ्यात जास्त काम म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जो काही पार्ट असतो आयबीएमचा, तो आयबीएम कंपनीच बनवते. इंटेल प्रोसेसरच बनवते, इंटेलच्या प्रोडक्ट कोणी बनवत नाही. बाकीच्या कंपन्या आल्या आणि गेल्या, कुणीही घेत नाही. इंटेलचं बोर्ड उचलला होतं. त्या इंटेल कंपनीने असं म्हटलं की हार्डवेअरचे पार्ट जे असतात त्यात कोण आमचा हात धरणार आहे, आम्हीच कायमस्वरूपी असणार आहे. आणि सॉफ्टवेअर बनवायचं काम कोणावर होतं, बिल गेट्सकडे होतं. आणि त्याला त्यांनी निग्लेक्ट केलं. तेवढा कोड लिहून द्या आम्हाला आणि तो कोड तुला ठेवून घ्या, आम्हाला काय नको तुझा कोड. बिल गेट्सनं तेच केलं. त्या सॉफ्टवेअर जे काय बनलं होतं त्या सॉफ्टवेअर त्याने लायसन घेतलं स्वतःकडे. आणि लायसन घेतल्यानंतर काय झालं या ठिकाणी, तो त्या मालकी हक्क झाले त्याच्याकडं. आणि त्यामुळे आज आपण जे काही सगळे सॉफ्टवेअर वापरतो ते सगळे पायरेटेड वापरतो. जेवढे सॉफ्टवेअर सगळे वापरतो ना, आपण म्हणतो आपण आपल्याकडे ऑफिस घरामध्ये आहे, विंडो आपण इन्स्टॉल करतो, ते सगळे पायरेटेड वापरतो, आपण विकत कोणी वापरत नाही. पण ते जर सॉफ्टवेअर विकत घ्यायचं ठरवलं तर बिल गेट्स अजून श्रीमंत होऊ शकतो. म्हणजे ते असं एक वर्णन केलं जातं की बिल गेट्सवर किती पैसे आहेत बाबा, तर बिल गेट्सवर एवढे पैसे आहेत, म्हणजे त्यावेळेला काही वर्षापूर्वी बिल गेट्सवर किती पैसे आहेत असं मोजमाप होतं. किती, 1 रुपयाची नोट जर आपण बनवली आणि ती 1 रुपयाची नोट जर गोल फिरवली तर पृथ्वीला पूर्ण प्रदक्षिणा बसू शकते, एवढे पैसे त्याच्याकडे आहेत. एवढा श्रीमंत माणूस झाला. म्हणजेच काय, मनाची ताकद त्यांनी ओळखली, त्यांनी त्या वेळेचा वापर केला, टाइम मॅनेजमेंट असं या ठिकाणी म्हणता येईल. मी सांगतो तुम्हाला ते की आपण असं म्हणतो की आपला मुलगा, जनरली म्हटलं जातं की धोत्रे साहेब म्हणत असते आपल्या मुलाला की तू वर्गात पहिला यायला पाहिजेस. जनरली सगळे म्हणतात, मी पण म्हणतो माझ्या मुलीने वर्गात पहिला यायला पाहिजे. मग जिजामातेला पण असं ठरवलं पाहिजे ना, पुणे परगण्यामध्ये तू राज्य कर, महाराष्ट्रावरती राज्य कर, दिल्लीमध्ये राज्य कर,
असं म्हटले असते ना. पण त्यांनी काय म्हटले बघा, जेव्हा राजमुद्रा बनवण्यात आली, शहाजी महाराजांना राजमुद्रा दिली गेली, त्या राजमुद्रेवर असं म्हटलं गेले, विश्वात वंदनीय झाला पाहिजे. मग विश्व म्हणजे काय पकडतील आपल्याला बघा, त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासारखे असे नंबर ऑफ जिल्हे पकडून आपण राज्य तयार होतो महाराष्ट्र. अशी महाराष्ट्रासारखे राज्य पकडून भारत तयार होतो. भारतासारखे आणखी देश म्हणून खंड तयार होतो. असे अनेक खंड तयार होऊन जग तयार होतं. असं जग भरपूर असे नंबर ऑफ पृथ्वी जे आहेत आपल्या ब्रह्मांड आहे, हे सगळ्याला पकडून आपण एक आकाशगंगा म्हणतो. अशा गॅलेक्सीज आहेत, अशा नंबर ऑफ आकाशगंगा एकत्र येऊन एक विश्व तयार होतं. ह्या विश्वाचा तू मालक हो. म्हणजे काय म्हटलं, ह्या विश्वाचा मालक. आपण काय म्हणतो, आपला विद्यार्थी, आपला मुलगा एका वर्गात पहिला आला पाहिजे. म्हणजे केवढी मोठी रचना आहे बघा, किती सवडून रचना मांडली त्या ठिकाणी, की एक वाक्य लिहिलं आणि त्या वाक्याचा संदर्भ एवढा मोठा लावण्यात आला. त्यानंतर जो दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे येतो टाइम मॅनेजमेंट. मी तुम्हाला सांगितलं की शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. त्या अष्टप्रधान मंडळामध्ये जे काही माणसं होते त्यांचं प्रॉपर मॅनेजमेंटचं प्लॅनिंग होतं. त्यांचं कसं प्लॅनिंग होतं, तर त्या जे काही अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्या हाताखाली 600 लोक कामाला होते त्यांना मॅनेज करायला. आणि त्या 600 लोकांच्या हाताखाली परत माणसं होती. अशा पद्धतीनं प्रॉपर मॅनेजमेंट त्यांनी केलं होतं. आणि हे सगळे वेतनावरती होते, हे तुम्हाला माहित असलं. जहागिरी वगैरे काही भानगड नाही. वेतन द्यायचं प्रत्येकाला, वेतनावरतीच, जेवढं काम तेवढा पगार, वेतनावरती चाललं होतं सगळं. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी टाइम मॅनेजमेंट 3 पद्धतीने केलं शिवाजी महाराजांनी. डू आणि काय म्हटलं, डू, डिले आणि डिनाय, या 3 गोष्टी आलं. डू म्हणजे काय, आज आता ताबडतोब करून टाका. कुठलंही काम आलं, एखादा अर्जंट आहे, फॉर एक्झाम्पल काय, शाहिस्तेखानाचा वध करायचा, त्याची बोटे छाटायची तो विषय काय, त्याचा वधच करायचा, ऍक्च्युली वध करायचा आहे. आज अफजल खानाचा वध करायचा आहे, आग्र्याला भेटेल जायचं आहे. ती कामं दुसरं पण करू शकत नाही ना, शिवाजी महाराजांना करायला लागणार होती ती कामं, अर्जंट होती जरा. मग ती कामं सोपवण्यात आली, स्वतःच केली त्यांनी. डू ही अर्जंट आहे. एखादा शेतकरी आला, तर शेतकऱ्याला मदत करायची आहे, अर्जंट आहे, ताबडतोब द्या. पाटलाचे हात छाटले, हे तुम्हाला माहिती आहे, रांजणाच्या पाटलाचे हात छाटले, ताबडतोब निकाल जागेवरती देऊन मोकळा केला, विचार करत बसले नाहीत. मग आपल्यासारखं नाही, आज एक उठतो, जरा पुढची फाशी डेट मिळते का बघा, परत एक उठतो, अनेक फाशी डेट मिळते का बघा, अनेक जण उठतो, फाशी डेट मिळते का बघा, आणि मग सरकार लक्षात येते, अरे बापरे कायदा चुकला वाटतं, परत त्याचा कायदा बनवायला लागेल व्यवस्थित, आणि मग एकदम फाशी द्यायची व्यवस्था करायला लागेल. ताबडतोब निकाल देईन, डू ताबडतोब देऊन टाका, डिले करू नका, ताबडतोब डिले करू नका. डिले शब्द आपण घेतला, डिले काय खूप अर्जंट नाही आहे, थोड्या वेळाने केलं चालेल. तह झाला, तहामध्ये खूप काही नुकसान झालं, पण किल्ले मिळवताना टप्प्याटप्प्याने मिळवत गेले. डिले, कुठला किल्ला कुठला महत्वाचा आहे, कुठला नंतर महत्वाचा आहे, कुठला नंतर, असं टप्प्याटप्प्याने नियोजन करत गेले. आणि लास्ट आहे डिनाय. एखादी गोष्ट करायची नाही म्हटल्यावरती नाही, ते परत त्यासाठी वेळ वाया घालवायचा नाही म्हटलं तर नाही, संपलं, डिनाय, रद्द करून टाका. या 3 सूत्रीवरती टाइम मॅनेजमेंट चाललं शिवाजी महाराजांचं. आणि नंतरचं चालतं ते म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलसाठी एक तुम्हाला किस्सा सांगतो तुम्हाला. कम्युनिकेशन स्किलमध्ये असा विषय होतो की ज्या वेळेला शिवाजी महाराज प्रतापगडावरती होते आणि अफजल खान आपलं स्वराज्यावरती स्वारी केली होती त्यानं, त्यावेळेला अफजल खान हा वाईमध्ये होता आणि शिवाजी महाराज हे आपले प्रतापगडावरती होते. 4 महिने हा तणाव होता. किती महिने होता? 4 महिने हा तणाव चाललेला होता की शिवाजी महाराज विचारणार आपल्या प्रधानमंडळाला की आपण खाली जाऊया का. मग ते म्हणणार की तुम्ही खाली गेला की तुम्ही खालीच जाणार, वर येणारच नाही. आणि अफजल खान आपल्या मंडळाला विचारणार की आपण वर जाऊया का, तेव्हा ते म्हणणार की तुम्ही वर आला की वर जाणार, खाली तुम्ही काय जायची शक्यता लयच कमी आहे, तुम्ही वरच्यावरच जाणार. त्यामुळे दोघं पण एकमेकांना घाबरून लांब थांबले होते की काय करायचं. पण शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग मी सांगितलं होतं, 4 महिने हे प्लॅनिंग चालू होतं त्यांचं, सगळं पूर्ण प्लॅनिंगशीर चाललं होतं. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका जी वटवलेली आहे ती जिजामातेने वटवलेली आहे. जिजामाता स्वतः वाईला गेलेले भेटायला, खानाला भेटायला गेले. जिजामाता खानाला भेटायला गेलेले आहेत, शामियानामध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे, जेव्हा बसलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की शिवाजी महाराज खूप घाबरलेले आहेत आणि तुम्ही आदिलशहाकडे काम करता त्या नियोजनाप्रमाणे शहाजी महाराजांसोबत तुम्ही काम करता, या पद्धतीनं शिवाजी हा तुमचा मुलगाच आहे, तुम्ही त्यांचे काका आहात आणि काकाला भेटायला कसली भीती, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट खाली आला म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याशी आलात की ते बरं पडेल. आणि ऑलरेडी खूप घाबरल्यामुळे तो इकडे येऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही तिकडे गेलं बरं. शाहिस्तेखान पण हुशार, तो म्हणला मी कसं काय जाऊ, तुमचा शिवाजी खूप चतुर असं ऐकलंय मी,
भरपूर लोकांना त्यांना झोपवलंय, मला पण झोपवलं तर काय करायचं, असं तो म्हणतो. मग ते म्हणतो ठीक आहे मी भंडारा उचलतो. त्या काळी कशी भंडारा उचलायची पद्धत होती, म्हणजे काहीतरी एक तरतूद होती की बाबा एक वचन देतो ना आपण, वचन दिलं काहीतरी हे करणं, असं वचन पद्धती असल्यामुळं ते वचन देतो म्हणून सांगितले. मग भंडारा उचलून काय सांगितलं की आम्ही काय वचन दिलं की शिवाजी महाराज आपल्या मित्रांवरती कधीही वार करत नाहीत, शिवाजी महाराज आपल्या मित्रावरती कधी वार करत नाहीत असं म्हणून भंडारा उचलला. खान खुश झाला, भंडारा उचललाय, लिहून पण दिलंय, आता जायला काय हरकत आहे म्हणून तो प्रतापगडच्या पायथ्याशी गेलेला आहे. आणि मग शिवाजी महाराजांच्या वेळेला अफजल खानाचा जेव्हा कोतळा बाहेर काढला तेव्हा त्याचं मुंडकं हे जिजामातेकडे पाठवलेलं आहे. पण जिजामाता किती श्रेष्ठ आहेत बघा, की ज्या वेळेला ते मुंडकं आलेलं आहे त्या ठिकाणी, त्या मुंडक्याला जे शिवाजी महाराजांची जी काही पत्नी होती त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे कुत्र्या मांजर जे आहेत किंवा कुत्र्या मांजराच्या पुढे ते मुंडकं टाकून द्या असं ती चिडून म्हणते, कारण त्यांना प्रचंड त्रास झालेला असतो ना, ते म्हणते. पण जिजामाता म्हणते नाही, मरणोपरांत वैर संपतो, म्हणजे मेल्यानंतर वैर संपून जातं. त्या नियमाप्रमाणे ती सांगते की ह्याचा दफनविधी मुसलमानांच्या जे काही रीतिरिवाजाप्रमाणे दफन करून टाका, त्यामध्ये दफन केलेलं आहे ठिकाणी. किंवा असा प्रश्न पडतो कधी की धड इकडे राहिलंय आणि मुंडकं तिकडे का, तर ते मुंडकं शिवाजी महाराजांनी आपला जो काही भाऊ होता त्याचा जे काही बदला घेतला एक प्रकारे, आणि जिजामातेने हा खूप मोठा रोल प्ले केला होता म्हणून ते मुंडकं जिजामातेकडे पाठवलं होतं, असा तो विषय. ह्या पद्धतीनं ते 3 गोष्टी करण्यात आल्या. आता टाइम मॅनेजमेंट आणखीन एक प्रकार करता येतो, तो म्हणजे सध्याच्या काळात आपल्याला लॉकडाऊन होता. शिवाजी महाराज असते तर खूप काही प्लॅनिंग केलं असतं, 8 महिन्यामध्ये भरपूर प्लॅनिंग केलं असतं की भारत हा खूप मोठा सर्वश्रेष्ठ, भारतात पूर्ण स्वारी करून सगळं संपवलं असतं, त्यांनी सगळं कव्हर केलं असतं. तर टाइम मॅनेजमेंट काय, लॉकडाऊन मध्ये आपल्याकडे भरपूर वेळ होता. आता विद्यार्थी जण नाही आहेत, पण तरी पण मी त्यांना सांगणार आहे की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काय वेळ होता, काय करू शकलो असतो आपण. तर माझं उदाहरण द्यायला गेलं तर मी एवढे सर्टिफिकेशन कोर्स केले की त्याला काही मापच नाही आहे. माझ्या सगळ्यांनी ग्रुपवर बघितले असते, एवढे सर्टिफिकेशन केले तुम्ही, जवळ 300च्या वर सर्टिफिकेशन झाले माझे. तसं आपल्या विद्यार्थ्यांनी काय करू शकले असते, आपले विद्यार्थी जर असते तर नवीन नवीन कोर्सेस सुरू झाले होते ऑनलाईन, ते कोर्सेस करू शकले असते, नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या असत्या. ज्या मुलांना एमपीएससी युपीएससी तयारी करायची आहे त्यांनी ती तयारी आता ती पुस्तकं घरात बसून वाचून संपली पण असते, नवीन पुस्तकं मागून घ्यायला लागली असते, एवढी पुस्तकं वाचून झाली असते आताच्या कालखंडामध्ये. एवढे वेबिनार झाले, खूप छान छान वेबिनार झाले, आता सुद्धा वेबिनार होत आहेत, पण एवढा विषय झाला की लोकांना आता वेळ नाहीये फक्त. पण त्या काळात लोकांना प्रचंड वेळ होता. ज्या लोकांनी वेबिनार अटेंड केले त्यांना खूप काही त्यांची बौद्धिक मानसिक समृद्धता खूप वाढली असेल, त्या लोकांची खूप फायदा झाला. लॉकडाऊनमुळे नुकसान जे झालं त्याचा माझी काही गवगवा नाही करायचा. मी एखादी गोष्ट पॉझिटिव्ह सांगतो की तुम्हाला काय फायदा झाला असता, प्रचंड फायदा झाला असता लॉकडाऊनमुळे. कारण तुम्हाला वेळ भरपूर होता, तुम्ही खूप काही वाचन करू शकला असता आणि मुलांनी खूप चांगली मोठी डेव्हलपमेंट करता आली असती, हा त्या ठिकाणी फायदा झाला असता. आता तिसरी गोष्ट हीच आहे या ठिकाणी की शहाजी महाराज हे आहेत स्वराज्याचे संकल्पक. जिजामाता आपले शिवाजी महाराज आहेत हे स्वराज्याचे स्थापनाकार आहेत, स्थापन केलं त्यांनी. आणि संभाजी महाराज हे आहेत स्वराज्याचे रक्षक. तर ह्या तिघांना जोडणारा जो दुवा आहे त्या म्हणजे ह्या जिजामाता आहेत. ह्या तिघांना जोडण्याचं काम जिजामातेने या ठिकाणी केलेलं आहे. जिजामाताने अंधश्रद्धेवरती पण घाला घातलेला आहे. तो कसा घाला घातलाय बघा, मी सांगितल्या पद्धतीनं ती पार आणि तुटकी चप्पल उचकटून दिलेली आहे, फेकून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पुणे परगणा सुजलाम समृद्ध केला. त्याच सोबतच जिजामातेनी एका स्त्रीला सती होण्यापासून वाचवलेलं आहे, थांबवलेलं आहे, सती प्रथेला विरोध केलेला आहे. काय विरोध केलेला सांगा बघू. तर त्या ठिकाणी धर्मार्थंडांनी त्या ठिकाणी सतीचं जे काही कार्यक्रम चालला होता त्याला जिजामातेने अडवणूक केली. अडवणूक केल्याने ते म्हटले की तुम्ही धर्मकार्यामध्ये हस्तक्षेप करताय, धर्मावरती घाला घालताय. तेव्हा त्या असं म्हणाल्या की आमच्या आऊस आहेत, म्हणजे आमच्या आई ह्या स्वतः सती गेलेल्या नाहीयेत, माझी सासू सुद्धा सती गेलेली नाही आहे आणि मी पण जाणार नाहीच आहे. तेव्हा या स्त्रीला जाणून बुजून सती करायचं नाहीये किंवा माझ्या राज्यामध्ये कुणीही सती जाता कामा नये. आणि त्या बाईच्या हातामध्ये त्यांनी तलवार दिलेली आहे, तिला सांगितलं की ह्या तलवारीने तू स्वतःच रक्षण कर आणि तू घाबरू नको, तुझ्या पाठीशी शिवाजी महाराज आहेत, भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी कायम शिवाजी महाराज होते. या ठिकाणी अंधश्रद्धेवर त्यांनी घाला घालायचा प्रयत्न केला, रूढी परंपरेला फाटा द्यायचा प्रयत्न केला. आणखीन एक किस्सा सांगतो. एकदा ज्योतिष एक होता, ज्योतिष म्हणून काम करणारा एक जण होता, राज्यामध्ये आला होता आणि तो ज्योतिष सांगत होता, सगळ्या सैनिकांचा ज्योतिष सांगत होता. तो सांगायचं नेहमीप्रमाणे आपलं की तुम्ही खूप कष्टाचे दिवस काढलेत, खूप तुमचे हाल होतात, तुम्ही भविष्य तुमचं चांगलं होऊ शकतं, की तुम्हाला म्हणजे लग्नाचा योग आहे, तुमचं घर होऊ शकतं, असं काय काय सांगायचं, हातोर मात्र सांगायचा.
तेव्हा जिजामातेने ते ऐकलं आणि त्याला म्हटले की तू भविष्य सांगतो असं म्हणतोस, तुझं भविष्य तुला माहित आहे का? तुला आत्ताच्या आता मी ताबडतोब काळकोठडीमध्ये टाकणार आहे. तेव्हा तो घाबरतो आणि म्हणतो की माफ करा माईसाहेब, कारण माझ्याकडे काहीच नाहीये, माझं पोट भरायचं हेच साधन आहे, मी असंच काहीतरी करून पोट भरणार आहे. जिजा म्हणते एक काम कर, त्याच्याऐवजी तू बहिर्जी नाईकांच्या बरोबर जा, सोनपत म्हणून त्यांना सांगतात की बहिर्जी नाईक तुमच्याबरोबर त्यांच्यावर पाठवा, हा माणूस आपल्याला गुप्तहेर खात्यामध्ये कामाला येईल. आणि त्याला वतन देऊन म्हणजे त्याला वेतन देऊन त्याला कामात ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे लोकांचा वापर कुठं कसा करायचा हेही जिजामातेने आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो मॅनेजमेंट करायचं असतं, म्हणजे कुठला माणूस, आमच्याकडे आहे स्कीम आहे मॅनेजमेंटमध्ये की अलोकेट द रिसोर्सेस, अलोकेट द टास्क. म्हणजे एखाद्या माणसाला काम अलोकेट करायचं, एखाद्याला चांगल्या पद्धतीनं बोलता येतं मग त्याला त्याची कामं द्यायची, एखाद्याला खूप चांगल्या पद्धतीनं टेस्टिंग करायचं टेस्टिंगचं काम करायचं, एखाद्या डेव्हलपमेंटचं काम करायचं. प्रत्येकाला कामं दिलेली असतात, त्याच्या पद्धतीनं तो त्यातला एक्सपर्ट असतो. तसं ते मॅडम आपले जिजामातांनी काय केलं त्या ठिकाणी, त्या माणसाला पिकअप केले आणि त्याला ती कामं दिलेली आहेत. माझ्या मते बऱ्यापैकी मी डिस्कशन केलेलं आहे, जिजामातेबद्दल मी बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जिजामातेने ते सांगतो की खूप कमी प्रमाणात त्यांचं साहित्य उपलब्ध होतं, तरी सुद्धा मी माझ्या परीनं जिजामातेंना सध्याच्या कालखंडामध्ये कसं ऍप्लिकेबल करता येईल याबद्दल मी विचार केला आणि त्याबद्दल मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, बोलता बोलता काही राहून गेला असं त्याच्याबद्दल माफी मागतो. आणि जाता एवढं सांगतो की जिजामातेंचं विजन एवढं मोठं होतं की कवी परमानंद नावाचा एक व्यक्ती होता, ते व्यक्ती त्यांनी अपॉइंट केला होता त्या ठिकाणी, आणि त्या कवीला अपॉइंट करून त्यांनी एक शिवाजी महाराजांचं चरित्र लिहून घेतलं. त्या चरित्राचं नाव आहे श्री शिवभारत. श्री शिवभारत, शिवाजी महाराज की भारत, शिवाजी महाराजांचा भारत असं एक पुस्तक त्या ठिकाणी लिहून घेतलं, ग्रंथ लिहून घेतलं. आणखीन एक सांगतो हॉस्पिटॅलिटी बद्दल की शिवाजी महाराजांनी तुम्हाला माहिती सांगितल्या पद्धतीनं की लोकांची खूप चांगल्या पद्धतीने ते हॉस्पिटॅलिटी सांभाळली. म्हणजे कसं की मी सांगितलं ना टाइम मॅनेजमेंट, की तुम्ही रायगडाची रचना बघितली असेल तुमच्या, की तो ह्या साईडनं माणूस आत आला की तो ह्या साईडनं बाहेर गेला पाहिजे. तो आला, त्यानं काम सांगितलं, काम झालं, तो बाहेर गेला, एवढ्या पद्धतीने रचना केली होती. आणि आणखी त्या ठिकाणी सोय अशी होती की गडावरती यायला कुठलाही माणूस उपाशीपोटी खाली नाही गेला पाहिजे, तर जेवणाचं पण नियोजन होतं. म्हणून त्याला म्हटलं तर रयतेचा राजा, तो जेवल्याशिवाय खाली नाही गेला पाहिजे, म्हणून आपल्या रयतेची काळजी करणारा माणूस म्हणून रयतेचा राजा असं त्यांना म्हटलं जातं. त्या ठिकाणी डच फ्रेंच जे होते त्यांनी शिवाजी महाराजांच्या त्यांनी वखारी बांधल्या वगैरे ठीक आहे, पण डच फ्रेंच जे होते ह्यांनी शिवाजी महाराजांच्या बखरी लिहिलेल्या आहेत इंग्रजांनी वगैरे. का लिहिले ते बखरी, तर शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी सुद्धा त्यांना हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट जो प्रकार असतो, त्यांना प्रॉपर मॅनेजमेंट करणे, त्यांची सोय राखणे, त्यांना जेवायला खायला देणे, हे सुद्धा काम त्या ठिकाणी सांभाळलेलं होतं शिवाजी महाराजांनी. म्हणून त्या लोकांनी ह्यांच्या बखरी लिहिलेत. शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे बखरीतून की शिवाजी महाराज किती महान होते. बऱ्यापैकी मी सांगितल्यात गोष्टी, फक्त एक दोन गोष्टी बोलतो की मला खटकलेल्या गोष्टी कशा होत्या की जनरली आता घडतं कसं की काही ठिकाणी असं म्हटलं जातं की उमेदीची जी मुलं असतात 18 वर्षाची 20 वर्षाची जी काही मुलं असतात आपली, तर त्या मुलांना शिवाजी महाराज हा चुकीच्या पद्धतीने सांगितला गेल्यामुळे फक्त दाढ्या मोठ्या करणे, मिशा ठेवणे, टिळा लावणे अशा गोष्टी करून मुलं फिरत असतात. पण हे कुठलं चित्र बदलायला पाहिजे, कारण जो टाइम मॅनेजमेंट करतो तो शिवाजी महाराज असतो, जो टाइम वेस्ट करतो तो मावळा होतो. त्याला त्या दिवसाच माहित असते त्याला काय करायचं दिवसापुरतं. पण ह्या ठिकाणी मशाल जी असते ती विचारांची असते. आजकाल असं बघितलं जातं की मुलांना मशाली घेऊन रायगडाला फेऱ्या मारायला लावल्या जातात, पण ही त्या मुलांची उमेदीची जी वर्ष असतात ना, उमेदीची 16 ते 18 20 वर्षाची उमेदीची वर्ष असते, ती वर्ष वाया जातात. ती वाया गेल्यामुळे काय होतं की त्या मुलांना हेच करता येत नाही, म्हणजे नवीन काय शिकताच येत नाही, नवीन काय करताच येत नाही. त्यामुळे आपण आपली जबाबदारी काय आहे, आज आपण एक ह्या समाजाचा भाग आहोत, आपली जबाबदारी काय आहे, तर आपण त्या मुलांना सांगायला पाहिजे, समजून सांगायला पाहिजे की शिवाजी महाराजांनी हे सांगितलं नाहीये तुम्हाला, मशाल ही विचारांची पेटवली पाहिजे. आज धोत्रे साहेबांनी काय केलं, या ठिकाणी विचारांचीच मशाल पेटवायचं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी विचाराची मशाल पेटवली आहे, जो विचार आज सामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, गेला पाहिजे. मुलांचं जे सध्याचं जे चाललेलं आहे, म्हणजे मशाल घेऊन जाणे येणे किंवा मी मोहिमा करणे हा जो प्रकार आहे, तर हा सगळ्यात म्हणजे मी विरोध करत नाही, पण ते मोहिमा करून गड किल्ले गाठण्यापेक्षा तुम्ही MIDC गाठली पाहिजे. गड किल्ले हे आपलं आता सध्याचे डेस्टिनेशन पॉईंट होऊ शकत नाहीत. आपले डेस्टिनेशन पॉईंट कुठले सांगतो तुम्हाला सांगतो, तहसीलदार कार्यालय आपलं डेस्टिनेशन आहे. भूमिलेख अतिरेक दुय्यम निबंधक हे आपले किल्ले आहेत.
मंत्रालय हा आपला सर्वोच्च किल्ला आहे, रायगड आहे आपला तो. आणि त्या मंत्रालयाचं काम कसं चालतं, आपल्याला आमदार निवासमधलं काम काय चालतं, हे आपल्याला त्या किल्ल्यामध्ये काय चालतं हे जाणून घ्यायला लागेल आता आपल्याला. कारण ते काय काम करतात हे आम्हाला माहित पाहिजे. एक त्या समाजाचा भाग म्हणून मला माहित पाहिजे ते काय करतात. गड किल्ल्यांना भेटी देऊन मोहिमा करून मोठं नाही होऊ शकत मुलं. त्या मुलांना कळलंच पाहिजे. मी ज्यावेळी कायद्याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात हे आलं की आपल्या लोकांना कायदा खूप विचित्र पद्धतीने म्हणजे कळतच नाही. कायद्याचा धाक दाखवला जातो. कायद्याचा धाक दाखवायचा नाही, कायदा आपल्या बाजूने आहे हे लोकांना पटवून द्यायला लागेल. म्हणून सांगतो की ते बिंबवलं गेलं. शिवाजी महाराजांनी काय केलं, असं शिवाजी महाराजांकडे प्रत्येकजण जात होता. मी सांगितलं उदाहरण दिलं ना, जात होता राणाच्या पाटलाला महाराज म्हणून तो माणूस गेला, त्यांच्या जवळ गेला. म्हणजे आपल्याला का नाही भेटत नाही, मग आपल्याला खेटे मारायचे नाही आहेत. एखादी व्यवस्था सरळ मार्गी लावून द्यायची आहे, हे आपल्याला काम करायचंय. उदाहरण काय सांगता येईल बघा, या ठिकाणी पोलीस जो आहे, पोलीस प्रशासन आपले इथं ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, सगळे आहेत. गंमत सांगतो तुम्हाला आपल्या लोकशाहीमध्ये कशी झालेली आहे की जर हे असेल वनवे असेल, वनवे ते वनवेला जायचं नाही हे माहित आहे तुम्हाला, ठीक आहे. पण पोलिसांचं काम हे आहे की त्याला वनवेला जाऊ द्यायचंच नाहीये. पोलिसांचं काय काम आहे, त्या वनवेला जाऊच द्यायचं नाही, त्याला रॉंग टर्न जाऊ द्यायचंच नाहीये. ट्रॅफिक सिग्नल त्याला पाळायला लावायचे आहेत. झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करायची नाहीये, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे गाडी ठेवायचे, हे पोलिसांनी सांगायचंय. पोलिसांनी पावत्या फाडायच्या नाहीयेत. आपल्याला प्रॉब्लेम काय झाला, आपण कायदा मोडतो आणि मग आपण कायद्याचे पैसे भरत असतो. कायदा मोडायचा नाही हे आपल्याला बिंबवावं लागेल पहिल्या लोकांच्या मनावर. आपण म्हणतो ना, उदाहरण देतो ना, इंग्लंडची व्यवहार देतो बा. इंग्लंडचा एखादा सदस्य होता, संसदेमध्ये आला होता, तो काय केला, तो 5 मिनिटं लेट झाला म्हणून एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं, त्या ठिकाणी तो लेट झाला 5 मिनिटं म्हणून ताबडतोब त्यानं माफी मागितली सभागृहाची आणि तो राजीनामा देऊन घरी गेला. हे कायदे तिथं लिहिलेलं नाहीये, पण त्यांच्या अंगात तो कायदा भिनला आहे. कायद्याचा राज्यामध्ये कसं असतो, कायदा अंगात भिनायला लागतो, लोकांनी त्याचं समजायला लागते. मग कायदा आपलं बघा, जागतिक राजकारणामध्ये बघायला गेलं 400 वर्षाचा जुना कालखंड आहे कुणाला, इंग्लंडला. त्यामुळे त्यांच्या लोकशाही 400 वर्षांत मुरली. आपल्या दृष्टीनं 70 वर्ष लोकशाही आपल्याकडं. 70 वर्ष हे खूप छोटं वय आहे, लोकशाहीचं खूप छोटं वय आहे. त्यामुळे लगेच काय अराजकता माजली असं करायला भाग नाही आहे. पण आपल्याला समजून घ्यावं लागेल, एखादी गोष्ट समजून घ्यायला लागेल की कायदा कसा चालतो, काय काम करतं. म्हणून म्हटलं मी आपले गड किल्ले कुठले आहेत, तर विधानसभा, विधान परिषद, मंत्रालय, पार्लमेंट, तहसीलदार कार्यालय, प्रांत ऑफिस, आपले न्यायालय जे असतील ते, हे सगळे आपले किल्ले आहेत. आपण ह्या किल्ल्याला भेटी द्यायला पाहिजे, त्यांना व्हिजिटिंग करायला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की तुमचं काम कसं करता तुम्ही, तर आम्हाला सांगाल का, आम्हाला तुम्ही तुमचं कामाची पद्धत सांगा, म्हणजे आम्हाला पण कळेल नेमकं काम कसं करायचं असतं. नाही तर आपल्याला काय वाटणार तर वेळेला की पैसे दिवशी आपलं कामच होत नाही, पैसे दिवशी आपलं कामच होत नाही. अरे का होत नाही, नियम दिलेत ना प्रत्येक ठिकाणी, त्याप्रमाणेच करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. आयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिली, मी सर्व सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.